वणी येथे प्रसिद्ध सोन्याचे उद्योजक डॉक्टर रोहित पिसाळ यांनी भेट दिली। वणीतील सामाजिक तसेच विविध क्षेत्रात काम करणारे यावेळी उपस्थित होते। यावेळी त्यांचा सत्कार अनिल गांगुर्डे, गणेश खरे, राहुल गांगुर्डे, प्रणव गांगुर्डे, दिगंबर पाटोळे यांनी केला। डॉक्टर रोहित पिसाळ हे एक प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि त्यांना गोल्ड मॅन म्हणून ओळखले जाते। ते पिसाळ ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि क्षुषा गोल्ड क्लोथिंग अँड पिसाळ अंडर वॉटर गोल्ड माइन या कंपन्यांचे मालक आहेत। त्यांची कंपनी अंडर वॉटर गोल्ड मायनिंगमध्ये जगातल्या मोजक्या 3 कंपन्यांपैकी एक आहे, कारण ते सोने आणि सोन्याच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत। त्यांच्या मते सोने बौद्ध धर्माचा एक भाग आहे आणि त्याचा संबंध ऐतिहासिक संशोधनाशीही आहे। अंडर वॉटर गोल्ड मायनिंग ते अंडर वॉटर गोल्ड मायनिंगमध्ये समुद्राखालून सोने काढणे एक अग्रगण्य उद्योजक आहेत। या क्षेत्रात जगात फक्त 3 कंपन्यांना परवाना मिळाला आहे आणि त्यांची कंपनी त्यापैकी एक आहे। त्यांची कंपनी जगातील 3री सर्वात मोठी सोन्याचे उत्पादन करणारी कंपनी असल्याचा दावा केला जातो। डॉक्टर रोहित पिसाळ हे व्यवसायासोबतच सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत। त्यांनी बुद्धिझम अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड या बँकेची स्थापना केली। या माध्यमातून तळागाळातील बौद्ध समाजाचा विकास होईल। यात त्यांनी माझा पैसा माझा समाज आपली बँक असे घोषवाक्य करून बँकेची स्थापना केली। त्यात त्यांनी पहिले खाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उघडले असून नफ्याचा काही भाग या खात्यात टाकून समाज समृद्ध करण्यासाठी वापरला जाईल असे त्यांना सांगितले। व्यावसायिक प्रवाहात या समृद्ध व्हावे यासाठी मी प्रयत्नशील आहे असे जमा झालेल्यांना त्यांनी सांगितले। ते आंबेडकरवादी विचारांचे समर्थक आहेत आणि समाजातील लोकांच्या उत्थानासाठी प्रयत्नशील असतात। हमारे बच्चों के हाथ में तलवारें देने के बजाय See, we have 48 countries all over the world. क्या हम इनसे मदद नहीं ले सकते? जो बुद्धिज्म अर्बन में वो जो मैं मतलब एक्चुअली आई एम डूइंग दैट। क्या हम बता नहीं सकते थे कि आप जापान इज वन ऑफ द टॉप मोस्ट इन टेक्नोलॉजी कि आप हमें कुछ इंडस्ट्रीज डाल के हमारे बच्चों को रोजगार हम कर सकते हैं। नॉट अ कॉम्प्लिकेटेड जॉब। मैं 18 साल से अयुथया मोनेस्ट्री ऑफ थाईलैंड उसका एशिया पैसिफिक ट्रेजरर हूँ, तो सारे कंट्रीज के बुद्धिज्म को मैं थोड़ा बहुत समझता हूँ। तो मेरे लोगों के लिए मैं क्यों नहीं कर सकता? आज जब नीता अंबानी बाहर जाके बोलते हैं हम बुद्धाज लैंड और हम यहाँ पे बहुत बताने के लिए हम शर्माने वाले लोग। मोदी जाता है वो भी बोल देता है, तो उसको तो पता ना इकोनॉमिक्स है, वहाँ पे हमें बिजनेस मिलेगा। वहाँ जाके रामाज लैंड क्यों नहीं बोलता? नहीं बोलता। तो ये अगर कैलकुलेशन मुझे समझ में आएगा कि वर्ल्ड से मुझे इकोनॉमिकली हेल्प मिल सकती है जस्ट बिकॉज ऑफ बुद्धिज्म। हमें कोई देखो अपने से कौन कौन क्या पॉलिटिक्स में मैं बिल्कुल नहीं जानता। मैं पॉलिटिक्स के टोटली एक क्वेश्चन है तो एक स्काई है वैसा मतलब इतना डिफरेंस है, बट वहाँ का बुद्धिज्म ज़्यादा समझ में आता है। वहाँ के लोग उनके सक्सेस के पैरामीटर्स पे पता चलता है कि इनका बुद्धिज्म हमसे ज़्यादा सक्सेसफुल है। आज जब हमारे लोग दलाई लामा जी के रुद्राक्ष पे बात करते हैं या और कुछ चीज़ों पे बातें करते हैं, कर्मकांड वगैरह क्या शब्द वापरतात आपण, रिचर्ड गियर सारखा सेक्सियस्ट हॉलिवूड स्टार यानी सगळं पाहिलं तो सगळं सोडतो आणि एखाद्या बौद्धाचार्याकडे येत नाही, तो दलाई लामांच्याच कडेच का जातो? का त्याला सायन्स कळत नाही? विल स्मिथ, these are the great names जिनको यूरोप के टॉप स्टार्स ग्लैमरस पीपल, तो वो लोग वहाँ क्यों जाते हैं? आइंस्टाइन ने 22 प्रतिज्ञा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागर मोर, वणी। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304
755655. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.